1 ऑगस्ट 2024 साहित्य सम्राट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची जयंती. खरं म्हटलं तर ही जयंती आनंदोत्सवानं साजरी केली पाहिजे. जयंतीच्या एकमेकाला शुभेच्छा दिल्या पाहिजेत. मात्र एकमेकाला शुभेच्छाची देवाणघेवाण करत असताना वस्तुस्थितीसुद्धा बघणं तितकंच गरजेचं आहे. अनेक दशकापासून साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्यावा ही केंद्र सरकारकडे आरपीआयनं मागणी केलेली आहे. माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमचे बॉस चंद्रकांतदादा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली लेखी व तोंडी सातत्याने आम्ही मागणी करत आहोत की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार द्या. 1.5 दिवस शाळेमध्ये गेलेले साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे कामगार नेते यांच्या 30 कादंबऱ्या, 300 काव्यसंग्रह हे 7 समुद्रापार पोहोचवलं गेले. महाराष्ट्राची ख्याती शिवरायांची महती 7 समुद्रापार रशियाच्या मॉस्कोच्या चौकामध्ये साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठेंनी मांडलेले आहे. मात्र केंद्र सरकार जाणीवपूर्वक जातीय द्वेषापोटी अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार देत नाही. केवळ अण्णाभाऊ साठेंची जात आडवी येते. अण्णाभाऊ साठे हे मातंग समाजाचे आहेत, मांग समाजाचे आहेत, म्हणून त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जात नाही. ज्या महामानवानं भारतीय राज्यघटना लिहिली त्या बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्कार द्या म्हणून 34 वर्ष आम्हाला मागणी करावी लागली. हे केंद्र सरकार जातीवादी आहे. यांनी लता मंगेशकरला भारतरत्न पुरस्कार दिला, यांनी सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला. चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये उच्चवर्णीयांची भागीदारी आणि उच्चवर्णीयांची मक्तेदारी ही भारतरत्न पुरस्कारामध्ये झालेली आहे. सचिन तेंडुलकरांचा कार्य आणि साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या कार्याचा जर अभ्यास केला, ज्यावेळेला अण्णाभाऊ साठे कार्य करत होते त्यावेळेला सचिन तेंडुलकरला त्याच्या चिठ्ठीची नाडी बांधता येत नव्हती. मात्र तो सचिन तेंडुलकर एका विशिष्ट जातीचा आहे, लता मंगेशकर एका विशिष्ट जातीचे आहे, त्यांना भारतरत्न पुरस्कार दिला जातो. मात्र केवळ अण्णाभाऊ साठे मांग समाजाचे आहेत म्हणून त्यांना अद्यापही भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही. आम्ही केंद्र सरकारला आरपीआयच्या माध्यमातून सूचित करतोय, भारतरत्न पुरस्कार ही केंद्र सरकारच्या बापाची जागिरी नाही. भारतरत्न पुरस्कार हा एवढ्यासाठी दिला जातो की जो भारत देशाचं नाव लौकिक अख्ख्या जगामध्ये पोहोचवतो आणि त्या बदल्यात 1ही रुपया घेत नाही. अण्णाभाऊ साठेंनी 1ही रुपया घेतलेला नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची 1ही रुपया रॉयल्टी घेतलेली नाही. मात्र सचिन तेंडुलकरनं क्रिकेटचा देव बनवला. त्या सचिननं प्रत्येक क्रिकेटमध्ये कोट्यवधी रुपये घेतलेले आहेत. लता मंगेशकर भारताची गान कोकिळा आणि तिच्या 100 पटीनं आमची कडूबाई खरात आहे. मात्र कडूबाई खरातला जात आडवी येते. लता मंगेशकरनं रॉयल्टी कोट्यवधी रुपयाची कमावली. मात्र त्या लता मंगेशकरला सचिन तेंडुलकरला भारतरत्न पुरस्कार दिला. आमच्या अण्णाभाऊ साठेंना साहित्यरत्न पुरस्कार किंवा भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही. त्यामुळे या जातीवादी केंद्र सरकारचा आरपीआयच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपात निषेध करतो आणि या केंद्र सरकारला सूचित करतोय, लवकरात लवकर तुम्ही भारतरत्न पुरस्कार साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना घोषित करा. अन्यथा हे भाजपचं सरकार लोकसभेमध्ये आम्ही मुंडक्या उभा केला आहे. येणाऱ्या विधानसभेमध्ये या भाजप प्रणित सरकारला गुडघ्यावर आणायची जबाबदारी आरपीआय घेणार आहे. कारण हे सरकार जातीवादी आहे, पूर्ण चातुर्वर्ण व्यवस्था पुरस्कार करणारे आहे. या केंद्र सरकारनं आर्यासारख्या जातीवादी संघटनेची बंदी उठवलेली आहे. म्हणजे यांना संविधान मान्य नाही, यांना मनुस्मृती मान्य आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आम्ही माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली या केंद्र सरकारकडे मागणी करतोय की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार भेटला पाहिजे. 8 तारखेला डिक्लेअर. विशेष म्हणजे इकडे शेजारी बघा, महसूल पंधरवडा, पालकमंत्री शंभूराज देसाई आहेत, पलीकडे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत, वरती एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा पवार आणि नरेंद्र मोदी. मोदी है तो मुमकिन है, अजिबात नाही. मोदी है तो मुश्किल आहे. 1 ऑगस्टपासून कार्यक्रमाला त्यांनी सुरुवात केली. मग 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंचा जयंती आहे, त्या नावाचा उल्लेख करायला केंद्र सरकारला, फडणवीस सरकारला, शिंदे सरकारला लाज वाटते का? हा आमचा जळजळीत सवाल त्यांना आहे. अण्णाभाऊ साठेंना जातीपातीमध्ये बघणार असाल तर तुमचं सरकार आम्ही मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो. आणि निव्वळ अण्णाभाऊ साठेंचं योगदान अधोरेखित करण्यासाठी
आज त्यांच्या जयंतीच्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आम्ही मागणी केलेली आहे आणि याच्यानंतर लोकशाहीर शाहीर रणदिवे हे अण्णाभाऊ साठेंची छक्कड जी आहे, माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, हे पुन्हा एकदा छक्कड सादर करून केंद्र सरकारच्या कानाचे पडदे उघडे करायचं काम करणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारला इशारा देतो आणि रजा घेतो. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न पुरस्कार. कोण म्हणतो ते आयोजक माननीय गाडे साहेब, संजय गाडे साहेब हे नाही हसली गालात उभी राहिली माझ्या जीवाची होती या खाली, माझी बहिणा गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या खाली, माझी बहिणा गावाकडे राहिली माझ्या जीवाची होती या खाली. बेकारांची त्यात भरती झाली माझी एकाची, पाण्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची. ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणारांची, ही मुंबई यंत्रांची तंत्रांची जगणारांची मरणारांची, शेंडीची दाढीची हडसनच्या गाडीची, नायलनच्या जॉर्जेटच्या तलम साडीची, पुटावरच्या जोडीची पुस्तकांच्या थडीची, माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदाशीचं भलतीचं चोरांची, आई खाऊची शिरजोरांची, हरामखोरांची, भांडवलदारांची, पोटासाठी ठरली होती मी वाट मुंबईची. परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची, पाण्यानं भरलं माझं खिस्सं, वाट मला एका छत्रीची, वाट मला एका छत्रीची. याच दरम्यान मुक्ती चळवळ संयुक्त